मित्र हो, बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. बुद्ध आणि कार्ल मार्क्स, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाग 7, विषय क्रमांक 7. कोणती साधने अधिक परिणामकारक व चिरकाल टिकणारी? आता आपण कोणती साधने अधिक टिकणारी आहेत याचा विचार करूया. बळाने चालणारे शासन आणि नैतिक भावनेने चालणारे शासन यापैकी कुणा एकाची निवड करावी लागेल. बर्कने म्हटल्यानुसार बळ हे कायमस्वरूपी टिकणारे साधन असू शकत नाही. अमेरिकेशी समेट करण्यासंदर्भातील त्याच्या भाषणात त्याने ही धोक्याची सूचना दिली आहे. महाशय, केवळ बळाचा वापर हा तात्पुरता टिकणार आहे ही गोष्ट सांगण्यास मला परवानगी असावी. तो वापर क्षणभर ताब्यात आणेल, पण पुन्हा ताब्यात आणण्याची आवश्यकता तो नाहीशी करत नाही. आणि अशा प्रकारे जे राष्ट्र कायमचे जिंकलेले असेल त्या राष्ट्रावर शासन चालत नाही. माझा यापुढील आक्षेप त्याच्या अनिश्चिततेबाबत आहे. दहशत ही नेहमीच बळाचा परिणाम असते असे नाही, व शस्त्रसज्जता हा विजय असत नाही. तुम्ही जर विजयी झाला नाहीत तर तुम्हाला पर्याय नसेल, कारण समेट अयशस्वी ठरल्यावर बळाचा वापर करणे एवढाच मार्ग उरतो. परंतु बळाचा वापर अयशस्वी ठरल्यावर त्यापुढे समेटाची कसलीच आशा उरत नाही. सत्ता व अधिकार कधीकधी सुहृदतेने ठरल्यावर त्यापुढे समेटाची कसलीच आशा उरत नाही. सत्ता व अधिकार कधीकधी सहजतेने मिळवतात, परंतु दारुण व पराजित हिंसेकडून त्याची कधीच भीक मागितली जाऊ शकत नाही. बळाविषयी आणखी एक आक्षेप असा आहे की आपले साध्य टिकून ठेवण्याच्या बळजबरीच्या हरेक प्रयत्नामुळे आपण आपले साध्य बिघडवून टाकतो. त्यामुळे आपण ज्या गोष्टीसाठी लढतो आणि अपयशी ठरतो ती गोष्ट आपण पुन्हा मिळवू शकलो तरी ती मूल्य हरवलेली, बुडीत, स्पर्धेत वाया गेलेली व वापरलेली असते. भिक्षूंना दिलेल्या एका प्रवचनात बुद्धाने सदाचरणाचा नियम आणि दंडशक्तीचा म्हणजे विधीचा नियम यामध्ये फरक दाखविला होता. भिक्षू संघाला उद्देशून तो म्हणाला होता, फार वर्षापूर्वी हे बंधूंनो, दृढनेमी नावाचा न्यायाने राज्य करणारा राजा होता. तो सार्वभौम, अधिपती, विजेता, लोकांचा रक्षण करता असून तो मोठ्या साम्राज्यावर राज्य करीत असे. तो धम्मचक्र प्रवर्तक होता. या समुद्रवेष्टीत पृथ्वीला या धर्मतत्वाचा तिसरा भाग म्हणजे निब्बाणांचा सिद्धांत होय. निब्बाणांचा सिद्धांत हा आर्य अष्टांगिक मार्गांचा अविभाज्य भाग आहे. निब्बाणाशिवाय आर्य अष्टांगिक मार्गाची ओळख पूर्ण होऊ शकत नाही. आर्य अष्टांगिक मार्ग ओळखण्याच्या मार्गात कोणत्या अडचणी येतात ते निब्बाणांचा सिद्धांत सांगतो. या अडचणीपैकी मुख्य अडचणी 10 आहेत. बुद्धाने त्यांना 10 आसव म्हणजे आश्रव, बंधने अथवा अडथळे असे म्हटले आहे. पहिला अडथळा स्वतःविषयीचा भ्रम हा आहे. जोपर्यंत माणूस हा पूर्णपणे स्वतःपुरता जगत असेल, जोपर्यंत तो स्वतःच्या अंतःकरणातील तीव्र इच्छांचे समाधान करण्याच्या पोकळ कल्पना करून प्रत्येक दिखाऊ वस्तूच्या मागे लागला असेल, तोपर्यंत त्याच्यासाठी कोणताही मार्ग आर्य मार्ग नाही. अमर्याद विश्वाचा तो केवळ एक लहानसा भाग आहे. या वस्तुस्थितीने जेव्हा त्याचे डोळे उघडतील तेव्हाच त्याचे तात्पुरते व्यक्तित्व ही किती अनित्य गोष्ट आहे हे तो ओळखू लागेल. तेव्हाच तो त्या सत्याच्या खडतर मार्गावर पाऊल टाकू शकेल. दुसरा अडथळा शंका व अनिश्चय, विच्छिकीच्या उर्फ विच्छिचिकित्सा होय. जेव्हा अस्तित्वाचा महान गुढाविषयी, प्रत्येक व्यक्तित्वाच्या अशाश्वततेविषयी माणसाचे डोळे उघडतील तेव्हा शंका व अनिश्चय यांचा त्यांच्या कृतीवर परिणाम म्हणजे हल्ला होणे संभवनीय आहे. करावे की करू नये
नाहीतरी माझे सर्व व्यक्तित्व हे क्षणभंगूरच आहे. मग एखादी गोष्ट का करावी वा न करावी अशा प्रश्नांनी त्याला अनच्छेय व निष्क्रिय बनविले जाते. परंतु जीवनात ते चालणार नाही. गुरुची शिकवण अनुसरण्यासाठी, सत्य स्वीकारण्यासाठी व लढ्यात उतरण्यासाठी त्याने मनाची तयारी केलीच पाहिजे. नाहीतर त्याला याहून अधिक काहीच प्राप्त होणार नाही. तिसरा अडथळा संस्कार म्हणजे धर्मविधी व व्रतवैकल्ये यांच्या कार्यसिद्धीवर अवलंबून राहणे म्हणजेच शीलबद्ध परामास उर्फ शीलव्रत परामर्श हा आहे. माणूस धार्मिक विधीचे स्तोम माजवण्यापासून व कोणत्याही बाह्यकृती, कोणतीही पौराहत्याचे प्रस्त व पवित्र व्रतवैकल्ये यांचा त्याला पराक्रमाने किंवा तलवारीने नव्हे तर सदाचाराने जिंकून तो या पृथ्वीवर सम्राट म्हणून जगला. 3. मग बंधूंनो, अनेक वर्षानंतर सहस्रावधी वर्षानंतर दृढनेमी राजाने एका माणसाला अशी आज्ञा केली, दिव्यचक्र थोडेसे बुडाले आहे, ते त्याच्या जागेपासून थोडेसे ढळले आहे असे वाटते, तरी पाहून येऊन मला सांगा. तेव्हा शेकडो वर्षांनी दिव्यचक्र त्याच्या जागेपासून ढळले आहे हे पाहिल्यावर तो माणूस दृढनेमी राजाकडे गेला आणि म्हणाला, दिव्यचक्र बुडाले आहे व आपल्या जागेपासून ढळले आहे, हे महाराज खरे आहे काय? बंधूंनो, दृढनेमी राजाने त्याच ज्येष्ठ राजपुत्राला त्यासाठी बोलावले व म्हटले, प्रिय मुला, पहा, माझे दिव्यचक्र थोडेसे बुडाले आहे, ते त्याच्या जागेपासून ढळले आहे. मला असे सांगण्यात आले आहे, जर चक्र परावर्तित करणाऱ्या राजाचे दिव्यचक्र बुडाले अथवा ते त्याच जागेपासून ढळले तर राजा फार काळ जगणार नाही. मी माझा पूर्ण मानवी ऐहिक आनंद उपभोगला आहे. आता आध्यात्मिक दिव्य आनंद प्राप्त करण्याची वेळ झाली आहे. प्रिय मुला, हे समुद्रवेष्टीत अशा या पृथ्वीचा ताबा घे. मी दाढी मिशी करून, मुंडन करून आणि काशाय वस्त्रे परिधान करून घरातून बेघर अवस्थेत जात आहे. अशा प्रकारे बंधूंनो, दृढनेमी राजाने त्याच्या थोरल्या मुलास रीतसर गादीवर बसवले व नंतर आपली दाढी-मिशी काढून मुंडन केले, काशाय वस्त्रे परिधान केली व तो घरातून बेघर अवस्थेत गेला. परंतु तो राजसन्यासी गेल्यानंतर 6व्या दिवशी ते दिव्यचक्र अदृश्य झाले. 4. मग एक माणूस राजाकडे आला व त्याला म्हणाला, हे राजा, दिव्यचक्र अदृश्य झाले हे खरे आहे. हे बंधूंनो, मग तो राजा अतिशय भय व्याकुळ झाला, दुःखी झाला आणि मग तो राजसन्याशाकडे गेला व त्याला म्हणाला, महाराज, हे खरे आहे, दिव्यचक्र अदृश्य झाले आहे. आणि अभिषक्त राजाला असे बोलताना पाहून राजसन्याशाने त्याला उत्तर दिले, प्रिय मुला, दिव्यचक्र अदृश्य झाले म्हणून दुःख करू नको किंवा दिव्यचक्र अदृश्य झाले म्हणून व्यथित होऊ नको. दिव्यचक्र हे प्रिय मुला पित्याकडून वारशाने मिळत नसते, परंतु प्रिय मुला चक्र प्रवर्तकांच्या आर्यप्रवर्तनाप्रमाणे म्हणजेच जगाचे खरे सम्राट म्हणून त्यांच्यासमोर मांडलेल्या कर्तव्याच्या उदात्त ध्येयानुसार केलेली कृती होय. खरोखर तू प्रवर्तित कर. मग तू जर धम्मचक्र प्रवर्तक सम्राटाचे आर्य कर्तव्य पार पाडलेस आणि मुख्य वरिष्ठ दालनात शुचिर्भूत होऊन धर्म प्रवचने चालू ठेवलीस तर बरे होईल. दिव्यचक्र त्याच्या हजारो आऱ्यासह, धावेसह, मण्यासह व त्याच्या संपूर्ण भागासह प्रगट होईल. 5. परंतु पिताजी, चक्रवर्ती सम्राटाची आर्य कर्तव्य कोणती? प्रियपुत्रा, तू धर्मध्वज, धर्मपताका म्हणजेच धर्मकेतू असल्यामुळे धर्माला, सत्य व सदाचारांचाच नियमाला तू मान देऊन, आदर देऊन व पूज्यभाव दाखवून त्यास वंदना करून, पवित्र मानून त्याचा आधार घेऊन तुझ्या जनतेची, सैन्यांची, उमरावांची, दासांची, ब्राह्मणांची व गृहस्थांची, नगरांची व नगरवासियांची, धार्मिक जगताची आणि पशुपक्ष्यांची योग्य काळजी घे व त्यांना संरक्षण दे. तुझ्या राज्यात दुष्कृत्य म्हणजेच अधम्म घडू नये.
तुझ्या राज्यात जे कोणी निर्धन असतील त्यांना धन देण्यात यावे. आणि प्रिय पुत्रा, जेव्हा तुझ्या राज्यातील धर्मजीवी माणसे, श्रमण आणि ब्राह्मण निष्काळजीपणा सोडून इंद्रियांना उन्नत करण्यापासून विरत आत्मशमन करून प्रत्येकजण स्वतःचे संरक्षण करून वेळोवेळी तुझ्याकडे येतील आणि चांगले काय व वाईट काय, कशाला गुन्हा म्हणावा व कशाला गुन्हा म्हणू नये, काय करावे व काय करू नये, कोणती कृत्य दीर्घकाळ अथवा अल्पकाळ दुःखाला कारण ठरतील याविषयी प्रश्न विचारतील, तेव्हा त्यांना काय सांगावे आहे ते तू ऐक. तू त्यांना दुष्कृत्य करण्यापासून परावृत्त कर आणि सत्कृत्य हाती घेण्यास त्यांना आज्ञा कर. प्रिय पुत्रा, जगाच्या सम्राटाचे हे आर्य कर्तव्य आहे. तसेच होईल. महाराजाने अभिषक्त राजाला उत्तर दिले व त्याच्या आज्ञेचे पालन करून सम्राटाचे आर्य कर्तव्य पार पाडले. त्याने अशी वर्तणूक केल्यावर पूर्णचंद्राच्या आनंदोत्सवाच्या वेळी तो जेव्हा स्नात होऊन उपासना करीत मुख्य श्रेष्ठ दालनात गेला, तेव्हा हजारो आरे, धावा, मणी व इतर सर्व भागासह दिव्य चक्र स्वयं प्रगट झाले. ते पाहिल्यावर राजाच्या मनात आले, मला असे सांगण्यात आले होते की अशा प्रसंगी ज्या राजासमोर दिव्य चक्र पूर्णपणे प्रकट होते तो राजा चक्रवर्ती सम्राट बनतो. मी देखील त्याप्रमाणे जगाचा सम्राट बनतो.